देशातील जवळपास 44% जमीन फक्त 10% श्रीमंतांकडे आहे. ऐकायला धक्कादायक वाटलं तरी देखील हीच देशाची वास्तविकता आहे. यामुळे देशात निर्माण झालेल्या गरीब आणि श्रीमंतांमधील दरीचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. एकीकडे ग्रामीण भागातील अनेक कुटुंब आज भूमिहीन झाले आहेत, तर दुसरीकडे जमीनदारांच्या संपत्तीत मात्र दिवसेंदिवस वाढ होते. याच कारणांमुळे देशातील मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता वाढली आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबच्या माध्यमातून हा धक्कादायक खुलासा केला गेलाय. यामुळे फक्त आर्थिक विषमता नाही, तर देशातील संसाधनांवर देखील श्रीमंतांचाच अधिकार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. देशात अशा प्रकारची विषम परिस्थिती निर्माण होण्याचे नेमके कारण काय? महाराष्ट्राची या प्रकरणात काय स्थिती आहे? तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूयात आणि देशासंबंधित प्रसिद्धी झालेल्या या अहवालाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, तुम्ही 90च्या दशकातील सिनेमा नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटांमधून त्या काळातील शेतकऱ्यांची परिस्थिती, जमीनदारांची दादागिरी आणि आर्थिक विषमतेला स्पष्टपणे दाखवण्यात आले होते. आज तब्बल 30हून अधिक वर्ष होऊन देखील परिस्थिती मात्र बदललेली नाही. हो, मी असं म्हणतोय कारण या संदर्भातील एक धक्कादायक अहवाल नुकताच समोर आलाय. यामुळे आता ग्रामीण भागातील जमीन विषमतेचा गिनी इंडेक्स 71 वर जाऊन पोहोचलाय. मित्रांनो, गिनी इंडेक्स हे जमिनीचे विषमता मोजण्याचे एक माप आहे. या संदर्भात जागतिक स्तरावरील वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब यांनी एका अहवालातून हा धक्कादायक खुलासा केलाय. देशातील अनेक गावांमध्ये परिस्थिती इतकी गंभीर आहे की एकाच जमीनदाराच्या नावावर गावातील तब्बल 50% जमीन आहे. या अहवालातील माहितीनुसार देशातील तब्बल 46% कुटुंब आज भूमिहीन झाले आहेत. त्याचप्रमाणे देशातील फक्त 10% श्रीमंत कुटुंबाचा ग्रामीण भागातील तब्बल 44% जमिनीवर ताबा आहे. या अहवालासाठी वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब या संस्थेकडून ग्रामीण भागातील 65 कोटी लोकसंख्या आणि 2.70 लाख गावांमधील डेटाचा अभ्यास करण्यात आलाय. या संदर्भाचा सरासरी विचार केला तर गावातील सर्वात मोठ्या जमीनदाराकडे गावातील एकूण जमिनीचा 12% हिस्सा असतो. मित्रांनो, देशातील ग्रामीण भागात अशा प्रकारे विषमता वाढण्याचे काही प्रमुख कारणे सांगितले गेले आहेत. तर चला त्यांच्याबद्दल एकदा जाणून घेऊयात. सर्वप्रथम ब्रिटिश राजवटीचा काळ. तर मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात ब्रिटिश सरकार गावातील जमिनी त्यांच्या तरफदारी करणाऱ्या जमीनदारांना भेट द्यायचे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हीच परिस्थिती कायम राहिली आणि गावातील श्रीमंत कुटुंबांकडे असलेली जमिनी वाढतच गेली. द्वितीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकडे दुर्लक्ष. मित्रांनो, देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये भूमिहीन असल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पूर्वीच्या काळात सामाजिक भेदभावाचा परिणामामुळे आजची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तृतीय, पैशांचे वर्चस्व. मित्रांनो, अनेक वेळा सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमुळे आपली जमीन गहाण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. याउलट शेतकऱ्यांना गरजेसाठी पैसे देऊन त्यांच्याकडून जमीन बळगवण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. देशातील ज्या भागात जमिनी सुपीक आहेत किंवा शेतीसाठी पोषक वातावरण आहे, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीनदारांकडे अधिक प्रमाणात जमीन आढळतात. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक वेळा रस्ते किंवा बाजारपेठेचा जवळ जमीन असूनही ही विषमता कमी झालेली नाही. आता यामुळे देशाच्या ग्रामीण भागात भूमिहीन गरीब कुटुंबांची संख्या वाढत चालली आहे. चला आता जाणून घेऊया सर्वाधिक भूमिहीन कुटुंब असणाऱ्या राज्यांबद्दल. यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागतो पंजाब राज्याचा. पंजाबमध्ये तब्बल 72.8% कुटुंब आज भूमिहीन आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू राज्य, जिथे तब्बल 66.5% कुटुंब आज भूमिहीन आहेत. त्यानंतर केरळ राज्य, जिथे तब्बल 65.4% कुटुंब भूमिहीन आहेत. बिहारमध्ये तब्बल 59.4% कुटुंब भूमिहीन आहेत. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात तब्बल 48.1% कुटुंब भूमिहीन आहेत. आता यामुळे ही खरोखर चिंतेची बाब ठरली आहे. तर चला तर जाणून घेऊया या संदर्भातील आपल्या महाराष्ट्र राज्याची सध्या स्थिती. महाराष्ट्रात देखील जमीन वाटपातील विषमता ठळकपणे दिसून येते. राज्यातील गिनी निर्देशांक हा तब्बल 0.709 एवढा आहे. म्हणून राज्यातील जमीन समानपणे वितरित झालेली नाही, हे स्पष्टपणे दिसून येते. आधी सांगितल्याप्रमाणे राज्यात तब्बल 48.1% कुटुंब भूमिहीन असून यातील अनेक शेतीवर अवलंबून आहेत.
तरी देखील त्यांच्या ताब्यात कोणतीही जमीन नाही. राज्यातील तब्बल 10% श्रीमंत जमीनदार कुटुंबांकडे एकूण 40.8% एवढी जमीन आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य गोरगरीब शेत मजूर जमिनीशिवाय तळमळत आहे, तर दुसरीकडे श्रीमंत जमीनदारांकडे दिवसेंदिवस संपत्ती वाढत आहे. आता वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबने सादर केलेला हा अहवाल धक्कादायक असला तरी देखील तो देशातील वास्तविकता आपल्या सर्वांसमोर मांडतो. आता खरोखर सरकारला देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता वाढली आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती या अहवाल संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? देशातील ही आर्थिक विषमता कधी संपेल का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.